आपल्या परिसरातील प्रत्येक खाद्यप्रेमींचे आवडते ठिकाण म्हणजे गडकरी फॅमिली रेस्टॉरंट। इथे मिळते स्वादिष्ट व्हेज आणि नॉन व्हेज जेवण, ज्याची चव एकदा घेतली की परत परत येण्याची इच्छा तर होणारच। कारण येथील खास वैशिष्ट्य म्हणजे सिंधी पापड, पनीर अंगारा, व्हेज गडकरी तसेच नॉन व्हेज मध्ये चिकन तंदूर, चिकन थाली, सावजी मटण आणि बरंच काही। आणि आता आपल्या लहान मित्रांसाठी सुरू होत आहे पिझ्झा आणि बर्गर सुद्धा। शहरातील धमाल आपल्या गावात सुद्धा। तर मग नक्की या आपल्या मित्रमंडळी तसेच कुटुंबासोबत व साजरे करा आनंदाचे क्षण। गडकरी फॅमिली रेस्टॉरंट, तळेगाव, नांदूर, शिंगोटे रोड। संगमनेर तालुक्यातील दानशूर व्यक्तिमत्व चिंचोली गुरवगावचे भूमिपुत्र, रयत शिक्षण संस्थेचे छत्रपती शिवाजी विद्यालय चिंचोली गुरवचे माजी विद्यार्थी, दानशूर व्यक्तिमत्व मेजर महेंद्र सोनवणे यांनी आपल्या शाळेप्रती असणारी कृतज्ञता जपत त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळावे यासाठी स्वतःहून बोरवेल करून दिला आहे। यामध्ये नूतन मोटर टाकून विद्यार्थ्यांना ते पाणी लवकरच दिले जाणार आहे। नुकत्याच झालेल्या कर्मवीर भाऊराव पाटील अण्णा यांच्या जयंतीच्या दिनी त्यांनी शाळेसाठी माझ्या वतीनं बोरवेल करून दिला जाईल अशी घोषणा केली होती। आज अखेर त्यांनी शाळेसाठी बोरवेल करून दिला आहे आणि त्या बोरला पाणी देखील चांगलं लागलं आहे। त्यामुळे आता छत्रपती शिवाजी विद्यालयातील विद्यार्थ्यांचा पाण्याचा प्रश्न कायमचा सुटल्याने विद्यार्थ्यांनी देखील आनंद व्यक्त केला आहे। मेजर महेंद्र सोनवणे यांच्या कृतिशील कार्याबद्दल तसेच त्यांनी शाळेला याही अगोदर मोठ्या प्रमाणात लाखो रुपयांची मदत तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची बक्षिसं, शाळेसाठी स्वच्छ पिण्याच्या पाण्याचं ॲरो सिस्टम यासारख्या अनेक गोष्टी दिल्या आहेत। याही पुढे मेजर महेंद्र सोनवणे यांच्या माध्यमातून भरघोस अशी मदत शाळेसाठी केली जाणार असल्याचे मेजर महेंद्र सोनवणे यांनी बोलताना सांगितलं आहे। शाळेच्या कायमचाच पाणी प्रश्न सुटल्याने मुख्याध्यापक राजेंद्र डुंबरे यांनी मेजर महेंद्र सोनवणे यांचे आभार मानले आहे। शनिवार दिनांक 11 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता चिंचोली गुरव येथील छत्रपती शिवाजी विद्यालय या ठिकाणी राजहंस ट्रान्सपोर्ट कंपनीचे चेअरमन हौशीराम सोनवणे, माजी सरपंच संजय सोनवणे, गणेश सोनवणे, नाना कोटकर व सर्व छत्रपती शिवाजी विद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद, विद्यार्थी, चिंचोली गुरवचे ग्रामस्थ यांच्या उपस्थितीमध्ये हा बोरवेल या ठिकाणी घेण्यात आला। बोरला मोठ्या प्रमाणात पाणी लागल्याने येथील विद्यार्थ्यांचा पाण्याची चिंता आता मिटली आहे। मेजर महेंद्र सोनवणे यांनी शाळेला जी काही मदत लागेल ती येणाऱ्या काळात अशी देत राहू अशी ग्वाही यावेळी दिली आहे। आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी विद्यालय चिंचोली गुरव सातत्याने दुष्काळग्रस्त असणारा हा भाग आणि शालेय विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्याची जी काही महत्त्वाची समस्या आहे, ही महत्त्वाची समस्या 22 सप्टेंबर 2025 कर्मवीर जयंतीच्या कार्यक्रमाच्या दिवशी सन्माननीय मेजर महेश भाऊ सोनवणे यांना ही संकल्पना मी मांडते की शाळेचा जो काही समस्या आहे त्या समस्यांमध्ये महत्त्वाची समस्या की विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची जी काही सुविधा आहे ती सुविधा उपलब्ध नाही। आणि त्याच क्षणी महेश भाऊंनी सांगितले की सर मी शाळेला पिण्याच्या पाण्याची जी काही व्यवस्था आहे ती व्यवस्था करून देतो आणि त्यांनी जो काही शब्द आहे तो शब्द त्या ठिकाणी सार्थकी लागला आणि परमेश्वराची देण की साधारणपणे एक 20-25 फुटावरती पाणी हे जे आवश्यक पाणी आहे तेवढं पाणी मिळालेलं आहे। आणि मी विद्यालयाच्या वतीनं, स्थानिक स्कूल कमिटीच्या वतीनं, सर्व ग्रामस्थांच्या वतीनं त्या ठिकाणी महेश भाऊंचे मनपूर्वक अशा प्रकारचे आभार मानतो, ऋण व्यक्त करतो आणि सातत्यानं असंच जे काही प्रेम आहे ते प्रेम आपण विद्यालयावरती असू द्यावं असेही या निमित्तानं विनंती। त्यांनी चिंचोली गुरव छत्रपती शिवाजी विद्यालय 22 सप्टेंबरला कर्मवीर जयंती होती आणि यापूर्वी पण आम्ही आमच्या बॅचने भरपूर अशी मदत शाळेला केलेली आहे। इमारत बांधकामासाठी वैयक्तिक मी आत्तापर्यंत 5 लाखापेक्षा जास्त वैयक्तिक निधी दिलेला आहे आणि प्रत्येक वर्षी आरोचे प्लॅन्ट असतील, शाळेला जे प्रथम विद्यार्थी येतात 3 त्यांना 1-1 लाख रुपयाचे बक्षीस हे दरवर्षी आम्ही देत असतो। स्वर्गीय रामराव मुरलीधर सोनवणे प्रतिष्ठान आम्ही स्थापन केलेले आहे व त्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून तालुक्यात व तळेगाव गटात आमचे विविध उपक्रम नेहमीच चालू असतात। आज या ठिकाणी 22 सप्टेंबरला दिलेला शब्द आम्ही कर्मवीर जयंतीला असताना सरांनी सांगितलं होतं, सरांनी तर पाडाच वाचला होता अडचणींचा पण महत्त्वाची समस्या ही आम्हाला पाण्याची जाणवली आणि आमचेच विद्यार्थी इथं शिकत असल्यामुळं पाणी हे जीवन आहे म्हणून आम्ही पहिल्यांदा लगेच एक 10 दिवसात आम्ही निर्णय घेऊन आज बोरिंग घेतला आणि परमेश्वराच्या कृपेने भरपूर असं पाणी देखील
या ठिकाणी लागलेले आहे. भविष्यात ह्या विद्यालयाला कुठलीही पाण्याची कमतरता राहणार नाही. त्याचप्रमाणे आम्ही या अगोदरच मी आरो प्लॅन देखील आपल्या शाळेत मुलांना दिलेला आहे, तर त्याचा नक्कीच एक सदुपयोग होईल अशी आशा बाळगतो. यापुढे पण सरांना शब्द देतो की प्रत्येक अडचणीत शाळेच्या आम्ही इथे ठामपणे उभे राहू आणि तुम्हाला यापुढे देखील असंच सहकार्य आमचं राहील. धन्यवाद.